ओम शांती. आज 21/8/2026 साकार मुरलीचे शुक्रवारचे महावाक्य. आज बाबांनी बुद्धिरूपी झोळी ज्ञान रत्नांनी भरण्यासाठी सांगितलं. गोड सॅक्रिन बनण्याची युक्ती आज बाबांनी सांगितली. तसेच सतयुगामध्ये मंत्री वजीर का आवश्यक नाही त्या बाबतीतही बाबांनी आज सांगितलं. आणि बाबा म्हणतात ज्ञान सागर ज्ञान सूर्य परमात्मा आहेत आणि सूर्याच्या किरणांचा अनुभव जो करेल तो स्वतःही मास्टर ज्ञान सूर्य बनेल. तो खूप सुंदर बाबांनी आजचे महावाक्य. चला तर मग आजचे महावाक्य ऐकूया. गोड मुलांनो, बाबा गोड सॅक्रिन आहे म्हणून सर्व गोष्टी सोडून बाबांना आठवण करा तर तुम्ही पण गोड सॅक्रिन बनाल. प्रश्न, तुम्ही बाबाद्वारे श्रीमत घेऊन आपल्या आत कोणते संस्कार भरता? उत्तर, भविष्यात मंत्री सल्लागार ज्यांची आवश्यकता नाही त्यांच्या विना पूर्ण विश्वावर राज्य करण्याचे संस्कार तुम्ही इथे भरण्यासाठी आला आहात. भविष्य राजधानी चालविण्याची श्रीमत घेण्यासाठी आला आहात. बाबा तुम्हाला अशी श्रीमत देतात जी अर्ध्या कल्पापर्यंत कुणाला वजीर किंवा मंत्र्याची गरजच पडणार नाही. मत किंवा सल्ला त्यांनाच घ्यावा लागतो ज्यांची बुद्धी कमजोर आहे. गीत आहे आजचं, तुम्ही आहात माता तुम्हीच आहात पिता. ओम शांती. सर्व दुःखातून सोडविणारा दुःखातून मुक्त करणारा एकच निराकार बाबा आहे. दुःखात बाबाला आठवण करतात ना. बाबा सुखधाम मध्ये घेऊन जाण्याच्या योग्य आपल्याला बनवतात, लायक बनवतात. आता कळते की समोर आपण ऐकतो आणि दूर सेवा केंद्रावरती ऐकतो, फरक आहे. त्याहूनही फरक असा आहे जेव्हा आपण स्वतः फक्त वाचतो. मुरली क्लासमध्ये समोर ऐकणे आणि एकट्यामध्ये येऊन वाचणे यामध्येही फरक आहे. मधुबन मध्ये तर आपण बाबांच्या समोर असतो, ती सम्मुखची भासना खूप वेगळी आहे. खूप सुंदर अनुभव त्यामध्ये होतात, म्हणून फरक आहे. बाबांनी पुढे खूप सांगितलं, सुंदर संगमयुगाचा वेळ चालू आहे आणि या वेळेला पुरुषोत्तम युग असं म्हटलेलं आहे. पुरुषोत्तम नाव या युगास दिलेलं आहे. तो पुरुषोत्तम म्हणजे उत्तम ते उत्तम आत्मा बनण्याचं युग आहे. संपूर्ण भूमिका आत्मा वटविते शरीराच्या द्वारे. शरीर जर नसेल तर आत्मा कुठलीही कर्म भूमिका वटवू शकत नाही. बाबा म्हणतात मी तुमच्या बुद्धीचं कुलूप उघडलं आहे आणि आता आपल्याला समजलं आहे की आत्मा ओरिजिनली परमधामची राहणारी आहे. आपल्याला माहिती नव्हतं ना, म्हणून बाबांनी आज राज गुपित सांगितलेलं आहे. इनकॉर्पोरियल वर्ल्ड आणि कॉर्पोरियल वर्ल्ड. इनकॉर्पोरियल वर्ल्ड म्हणजे निराकारी दुनिया, जिथून आत्मा खाली कॉर्पोरियल वर्ल्ड म्हणजे साकार दुनियेमध्ये येते. इथे येऊन शरीर धारण करून भूमिका वटविते. बाबा म्हटले समोर ऐकण्यात जी मजा आहे ती नंतर वाचण्यात नाही. पुन्हा एकदा बाबांनी हा पॉइंट रिपीट केलेला आहे आजच्या महावाक्यांमध्ये. मधुबन मध्ये तर समोरच आहोत आणि समोर ऐकण्यामध्ये विशेष शक्तीचाही अनुभव होतो. आज विशेष बाबांनी हे पॉइंट सांगितलेला आहे, तर जरूर सर्वांनी क्लासमध्ये महावाक्य ऐकण्याची तत्परता दाखवावी. बाबा पुढे सांगतात सतयुगामध्ये देवांचं राज्य होतं, सोन्याची दुनिया होती. महाराजा महाराणी राज्य करत होते आणि त्यांना मंत्र्याची
वजीरची किंवा कोणाकडून मत घेण्याची आवश्यकता नव्हती, कारण ते एकदम सत्वप्रधान होते, बुद्धी सत्वप्रधान होती, त्यामुळे मत राय घेण्याची गरज नव्हती. जेव्हा बुद्धी कमजोर बनते तेव्हा द्वापर युगापासून राजांना मंत्र्याची आवश्यकता पडते. आता तुमची आत्मा रिफ्रेश होत आहे. बाबा म्हणतात बोलल्याशिवाय इथे कर्म होत नाही, कारण इथे प्रत्येक जण टॉकी मध्ये आहे. टॉकी अर्थात बोलण्याची आवश्यकता आहे. परंतु सूक्ष्मवतनमध्ये मूवी आहे, तिथे आवाज नाही, तिथे फक्त इशारे आहेत, तिथे फक्त विचार आहेत. संस्कारानुसार जन्म मिळतो प्रत्येकास आणि दिवसेंदिवस पवित्रतेची डिग्री कमी होत जात आहे. जसं नवीन घर जुने आपोआप होते, तसं ही सृष्टी सुद्धा नवी होती सतयुगामध्ये आणि जुनी आपोआप बनते. बाबा म्हणतात की पवित्रतेची डिग्री कमी झाल्यामुळे ही दुनिया, हे जे घर आहे, मोठं घर, हे जुनं होत गेलं, तमोप्रधान. शरीर बदलत जाते, आत्मा मात्र मध्ये तीच. 84 जन्मात 84 शरीर धारण करते, पण मध्ये आत्मा मात्र तीच आहे. आणि तीच आत्मा पवित्र बनते, तीच आत्मा अपवित्र बनते. बाबा म्हणतात हे खूप मोठं नाटक आहे. आणि रात्रीनंतर दिवस आणि दिवसानंतर रात्र. रात्र म्हटलेलं आहे कलियुगाला आणि दिवस म्हटलेले सतयुगाला. हे चक्र अविरतपणे फिरत आहे. आणि म्हणून बाबा म्हणतात आता तुम्हाला सतयुगात जायचं आहे, सतयुगाच्या लायक बनायचं आहे आणि राजाई प्राप्त करणे इतके सोपे नाही. म्हणूनच बाबा आज आपल्याला मत देतात की तुम्ही तीव्र गतीने बाबांची आठवण करून तीव्र पुरुषार्थ करा. आज बाबा म्हणतात माया वारंवार मुलांना विसरवते, विसर पाडते आणि मुले बाबांची आठवण करण्याचा प्रयत्न करतात. जोपर्यंत जगायचे आहे तोपर्यंत पुरुषार्थ करायचा आहे. आज बाबांनी सांगितलं जोपर्यंत जगायचं आहे तोपर्यंत पुरुषार्थ अर्थात पुरुष प्लस अर्थ आत्म्याची कमाई करायची आहे. पुरुषार्थ म्हणजे काय? आत्म्याची कमाई. बाबा म्हणतात की अमृत प्यायचं आहे, जोपर्यंत जगायचं आहे हे ज्ञानाचं अमृत प्यायचं आहे. भले गृहस्थ मध्ये राहा परंतु पुरुषार्थ करा. पुढे बाबा सांगतात अलफ आणि बे, एक परमात्म्याची आठवण करा आणि परमात्मा ज्या सतयुगामध्ये घेऊन जाण्याच्या योग्य बनवत आहेत अशा राजाईला आठवण करा, जे अर्थात बादशाही. पुढे बाबांनी सांगितलं हिसाब किताब प्रत्येकाला इथेच चुकतो करावा लागेल. बाबांनी उदाहरण दिलं, शास्त्रांमध्ये कथा आहेत आणि त्या कथा ऐकून कित्येक मनुष्य रडतात सुद्धा, दुःखी होऊन अश्रू ढाळतात. बाबा म्हणतात तुम्ही सीताचं उदाहरण बाबा सांगतायत आज खास महावाक्यांमध्ये की अग्नीतून पार झाली आणि मग रामाने त्यांचा स्वीकार केला. परमात्मा राम एकच आहे आणि अग्नी आहे योगाची, हे कुणासही माहित नाही. आत्मरूपी सीता या 5 विकारांमध्ये अर्थात रावणाच्या जेलमध्ये आहे आणि जेव्हा योग अग्निरूपी अग्नीतून पार होईल तेव्हाच परमात्मा रामाशी भेटता येईल, जवळीकता येईल, आत्मा शुद्ध पवित्र बनेल. परंतु त्यांनी फक्त स्थूल कथा बनविल्या, ऐकतात आणि लोक त्यामध्ये कधी कधी इतके मगन होतात की असं समजतात ह्या सत्य कथा होत्या. कथा बाबा म्हणतात त्याचा भावार्थ यथार्थ अर्थ कुणीही जाणत नाही. म्हणून बाबांना यावं लागलं हे सांगण्यासाठी. जे संन्यासी आहेत ते सुखाला कागविष्ठा समान, कावळ्याच्या विष्ठे समान समजतात आणि मग ब्रह्म महतत्वाला आठवण करतात आणि म्हणतात आमची झोळी भरा. मग ती झोळी कशाने भरायची आहे
ते सुद्धा माहिती नाही. बाबा म्हणतात आता तुम्हाला कुठलाही संशय नको यायला. बाबा बाप आहे, टीचर आहे, सद्गुरू आहे आणि सर्वांना सद्गती देण्यासाठी आले आहे. जसं एखादे गुरु असतात, बाबांनी उदाहरण खूप सुंदर दिलं. एखादे गुरु असतात, ते गुरु जेव्हा जातात तेव्हा ते आपल्या एखाद्या चेल्याला, शिष्याला आपल्या गादीवर बसवून जातात. पण इथे बाबा बाप, टीचर, सद्गुरू आहे आणि सद्गुरू असे आहेत की अनेक आत्म्यांना गती सद्गतीमध्ये घेऊन जातात. एकाची गती सद्गती नाही करत, अनेकांची. आणि म्हणूनच बाबाला सद्गुरू असे म्हटले आहे. बाबांनी आज एक नवीन टायटल मुलांना दिला आहे. बाबा म्हणतात तुम्ही पायलट आहात, तुम्ही सर्वांना रस्ता दाखवणारे आहात, तुम्ही माझी सेना आहात. खूप सुंदर सुंदर टायटल आज बाबांनी दिलेले आहेत. बाबा म्हणतात सर्वांना सांगा, शांतीधाम सुखधामचा रस्ता दाखवा. प्रीत बुद्धी जे असतील त्यांचा विजय होईल आणि ते उच्च पद प्राप्त करतील. जे संशय बुद्धी असतील त्यांचं पद ते स्वतः भ्रष्ट करतील. बाबा म्हणतात शेवटी देह अभिमानामुळेच उच्च पद प्राप्त करता येत नाही. म्हणून सर्वप्रथम देह अभिमानाला तोडायचा आहे, सोडायचा आहे. अच्छा, गोड गोड मुलांप्रती, खूप दिवसापासून दूर झालेल्या मुलांना पुन्हा येऊन भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची सुमधुर आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते. आपणही म्हणायचे आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते नमस्ते. धारणेसाठी प्रथम पॉइंट आहे, ज्ञानरत्नांनी आपली जोळी, बुद्धिरूपी जोळी भरायची आहे. कुठल्याही प्रकारचा संशय कधीच ठेवायचा नाही. जितके होईल तितके आपल्याला बाबांची आठवण करण्याचा पुरुषार्थ करून स्वतःला पावन बनवायचे आहे. अन्य प्रश्नामध्ये आता जायचे नाही. दुसरा पॉइंट, एक बाबांशी खरी प्रीत ठेवून बाप समान गोड सॅक्रिन बनायचे आहे. वरदानाचं, नेहमी ज्ञान सूर्याच्या समोर राहणारे अंतर्मुखी स्वमानधारी भव. जसे सूर्याकडे पाहिले की सूर्याची किरणे अनुभव होतात, तसेच ज्ञान सूर्य परमात्मा आहेत. ज्ञान सूर्याकडे जर बुद्धिरूपी मुख असेल तर गुण आणि शक्ती आत्म्यामध्ये आपोआप येतील. आणि जे ज्ञान सूर्याकडे पाहतात त्यांच्या चेहऱ्यामधून अंतर्मुखतेची झलक व संगम युगावरचं श्रेष्ठ भाग्य व भविष्यातील श्रेष्ठ भाग्य राज्याची फलक स्पष्ट दिसायला लागते. त्यांच्यासाठी नेहमी स्मृतीत ते नेहमी स्मृतीत ठेवतात की ही प्रत्येक घडी अंतिम घडी आहे. कधी पण शरीर संपू शकतं. म्हणून नेहमी प्रीत बुद्धी बनून ज्ञान सूर्याच्या समोर राहून अंतर्मुख राहून विजयी स्वमानधारी बनायचे आहे. आजचा सुविचार, नेहमी उडती कलामध्ये राहणारे व उडणारे उडवणारे म्हणजेच कटकटीच्या पहाडास क्रॉस करणे आहे. कटकटीच्या पहाडास क्रॉस पार करणे आहे. म्हणून उडती कलामध्ये राहायचं आहे. अव्यक्त इशारा, अपवित्रतेच्या बीजास समाप्त करून संपूर्ण स्वच्छ शुद्ध पवित्र बनण्यासाठी आजचा उपाय, पवित्रता महानता आहे. पवित्रता योगी जीवनाचा आधार आहे. म्हणून अंश मात्र सुद्धा विचारांमध्ये कुठल्या प्रकारची अपवित्रता नको. अपवित्रता जिथे असेल तिथे बाबांची आठवण नाही राहणार आणि मनात अंश मात्र सुद्धा अपवित्रता नसेल तर संपूर्ण स्वच्छ असतील. म्हणून नेहमी स्मृतीमध्ये ठेवायचं आहे, मी पुण्यात्मा आहे आणि
मी पुण्यात्मा आहे, श्रेष्ठ आत्मा आहे आणि हे शरीर मंदिर आहे, ही स्मृती ठेवायची आहे. आजच्या महावाक्याचा अभ्यास, ग्रहपाठ आपण पूर्ण करूया. ओम शांती.